हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्याला पावसाने गेल्या 2 दिवसापासून चांगलंच झोडपून काढलेलं आहे। आपण पाहू शकतात का मी आता निफाड तालुक्यातील खडकमाळेगाव या ठिकाणी साधारण 3 ते 4 एकर हा द्राक्ष बाग आहेत आणि ह्या द्राक्ष बागेमध्ये या ठिकाणी आलेला आहे आणि ह्या ठिकाणी जर बघितलं तर अक्षरशः ह्या द्राक्ष बागेला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात का शेतकरी जो आहे तर तो आपला द्राक्ष बाग वाचवण्यासाठी या ठिकाणी औषध फवारणी करत आहे आणि अक्षरशः म्हणजे गुडघ्याभर पाण्यामध्ये या ठिकाणी ट्रॅक्टरसुद्धा चालणं मुश्किल झालेलं आहे आणि अशा पाण्यामध्ये या ठिकाणी औषध फवारणी केली जात आहेत आणि कुठंतरी या अतिरिक्त खर्च जो आहे तर तो द्राक्ष उत्पादकांना करावा लागतो आहे। त्याच्यामुळे कर्जाचा डोंगर वाढलेला आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर म्हणजे अक्षरशः द्राक्ष बागेंना लाखो रुपयांचा खर्च येत असतो आणि या ठिकाणी आपण या ठिकाणी द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत तर आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मला हे सांगा भाऊ, तुम्ही हे किती एकरावर द्राक्ष बाग लावलेलं आहे, कोणत्या जातीचं आहे, किती खर्च झालेला आहे, अतिरिक्त औषध फवारणी करताय, काय सांगाल? हा द्राक्ष बाग 3 एकराचा आहे। याला छाटून 10-12 दिवस झाले तर याला खर्चही भरपूर आला आहे। आत्तापर्यंत 50-60 हजार रुपये आत्तापर्यंत खर्च आला आहे। तर याला आता ज्याची मुळी चॉकअप झाली पाण्यामुळे, परवरती फुटवा होणार नाही याच्यामुळे पाण्यामुळे, तर मग याच्याकरता डावणी करता परत इतर मुळी चालण्याकरता प्रयत्न करावा लागू राहिले। आत्तापर्यंत खर्चही भरपूर झाला आहे याचा। तर मग इथून पुढं काय करावे आम्हाला कळेना। तुम्हाला शासनाकडून काय मदतीची अपेक्षा आहे, काय सांगाल? आम्हाला शासनाकडून अशी अपेक्षा आहे की एकरी 1 लाख रुपये तरी दिले पाहिजे कमीत कमी। खर्च इथून मागे तर भरपूर झाला आहे, मजुरही भरपूर लागले, औषधांचा खर्च एकंदरीत पाहता द्राक्ष बागेला लाखो रुपये खर्च येत असतो। त्याच्यामुळे कुठंतरी एकरी शासनाने 1 लाख रुपयांची अशी भरघोस मदत द्यावी अशी मागणी द्राक्ष उत्पादक शेतकरी करताना दिसत आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, निफाड, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।